प्रयागराजमध्ये महाकुंभ या ठिकाणी खऱ्या अर्थाने विश्वामध्ये सगळ्यात अद्भुत आणि सगळ्यात मोठा महाकुंभ आज या ठिकाणी होतोय। सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तन करणारा हा अद्भुत असा महाकुंभ आहे। आणि प्रयागराज ही पवित्र भूमी आहे। इथं 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना, सरस्वती। आणि या संगमावर तिन्ही नद्यांच्या या ठिकाणी सर्व भक्त स्नान करतात। आणि मनुष्य जीवन हे एकदाच मिळतं आणि या मनुष्य जीवनामध्ये या संगमावर प्रयागराजला या महाकुंभामध्ये अंघोळ केल्यानंतर एक सार्थक झालं जीवन, अशा प्रकारचं लोक मानतात। आणि हा महाकुंभ 144 वर्षानंतर होतोय, त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे। आणि म्हणून जवळपास 60 करोड लोक या महाकुंभामध्ये येऊन आंघोळ करून गेले। हे एक अद्भुत चमत्कार आहे। आणि खऱ्या अर्थाने याची व्यवस्था आणि नियोजन जे केलेलं आहे, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना धन्यवाद देतो की इथं कोणी मोठा नाही, छोटा नाही, सगळ्यांना एक समान या ठिकाणी जे काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात, स्वच्छतेपासून, पिण्याच्या पाण्यापासून, लंगरपासून, खाण्यापासून सगळी व्यवस्था, राहण्यापासून सगळी व्यवस्था इथं होती आहे। आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की दिवस रात्र योगीजींची टीम इथं काम करते आहे। आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली एवढा वैश्विक हा महाकुंभ होतोय। आणि त्या सर्व आतापर्यंत गिनीज बुक रेकॉर्ड असेल, नाही तर सगळे रेकॉर्ड हा महाकुंभ तोडला आहे। सर्व रेकॉर्ड, विश्व रेकॉर्ड या महाकुंभाने प्रस्थापित केलेला आहे। या भागातली सुरक्षा व्यवस्था आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी होती आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। पण या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांची सर्व टीम गेले 1.5 महिन्यापासून जे अद्भुत काम करते आहे, त्याला सलाम केला पाहिजे, त्याला नमन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे। कारण दिवस रात्र ही सगळी मेहनत या सर्व महाकुंभमध्ये येणाऱ्या भक्तांना देण्याचं काम ते करतायत। आणि म्हणून मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। आता नाशिकमध्ये देखील 27 मध्ये कुंभ होईल, त्याचा आम्हाला इथल्या नियोजनाचा, इथल्या मार्गदर्शनाचा फायदा देखील तिकडं होईल। लोकांची सेवा करायला त्या ठिकाणी या नियोजनाचं एक आपल्याला इथं नियोजन जे केलं आहे, इथं तर करोडो लोक आहेत, तिथंही करोडो लोक येतात। आणि म्हणून नक्कीच हे मार्गदर्शन देखील या ठिकाणी या कुंभाच्या माध्यमातून होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।